नमस्कार मंडळी. माणसाने आपलं आयुष्य हे चांगल्या प्रकारे जगावं आणि हे जगत असताना जसं सर्वांगाने ते यशस्वी व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता पहिली काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे ती आपल्या आरोग्याची. कारण तन मन धन हे तीन वर्चू प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येत असतात. मानसिक शांततेसाठी आरोग्यासाठी हे जे दोन मुख्य जर तुमचे घटक असतील तर धनप्राप्ती करताना तुम्हाला ते जास्त सोयीस्कर पडतं. आणि अशा रीतीने मग ह्या बाबतीत आरोग्याची काळजी घेण्याबाबतीत एक आपली इम्युनायझेशन शक्ती असते किंवा रोगावरती उपचार असतात. विविध पद्धती ह्या सांगण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आयुर्वेदिक आहे, म्हणजे आयुर्वेद हा भारतीय संस्कृती कितीतरी हजारो वर्षापासून आलेली ही एक मी म्हणेन संस्कृतीच आहे. आणि नंतरच्या काळामध्ये विज्ञानाच्या काळामध्ये पुन्हा डेव्हलप झालेली ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, अशा वेगवेगळ्या शाखा ह्या डेव्हलप झाल्या पुढे आणि प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार त्याचे उपचार करून घेत आहेत. पण एक जर बघितलं की एक शाश्वत उपचार ज्याला म्हणता येईल, लाँग टर्म तुम्हाला इफेक्ट देणारा, तो म्हणजे आयुर्वेदा. आपल्यासमोर आता आपल्या वसईतले सुप्रसिद्ध डॉक्टर गंगाधर दुबे हे समोर आहेत. आयुर्वेदामध्ये त्यांनी केलेले स्वतःचे एक्सपेरिमेंट आणि ते आत्ता देत असलेली रुग्णांच्याकरता सेवा ही फार मौलिक आहे. म्हणजे काही वेळा काही औषधांची म्हणजे जी उपचार असतात ते ॲलोपॅथीमध्येही नाही आहेत. अशा प्रकारच्या उपचारांचा पण आयुर्वेदामध्ये समावेश आहे आणि त्यांनी जी ट्रीटमेंट घेतली जाते ती एक परमनंट ट्रीटमेंट म्हणण्यासारखी आहे ती. आणि त्याचा लोकांना, जनतेला हा चांगला फायदा होतो. आयुर्वेदाचे साईड इफेक्ट आहेत नाही याच्याबरोबर ते आपण ते जरा बाजूला ठेवू. पण आयुर्वेदा हा जो शाश्वत मार्ग हा लाखो वर्ष जो आपल्या भारतीय संस्कृतीने हे जगाला दिलेली एक देणगी आहे. आणि ह्या आयुर्वेदाने वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीवरती कंट्रोल केलं जातं, मात केली जाते आणि एक माणसाला एक इव्हन त्या औषधांच्या सेवनाने पण एक प्रिव्हेंटिव्ह एक आपली इम्युनायझेशन शक्ती, प्रिव्हेंटिव्ह आपण उपचार असंही म्हणता येईल. तर डॉक्टर या आयुर्वेदाबद्दल आपण थोडी माहिती द्या. पण त्याच्या अगोदर मी सांगतो आहे, डॉक्टरांनी स्वतः आपल्या आयुष्यामध्ये बरेच फॉर्म्युले, म्हणजे मला तरी वाटतं मोर दॅन 250 फॉर्म्युलेज त्यांनी स्वतः डेव्हलप केले होते आणि एका कंपनीकडे ते सध्या वापरत आहेत. काही चूर्ण त्यांनी ते स्वतः डेव्हलप केलं आणि तीही एका आयुर्वेदिक कंपनीतर्फे आत्ताही स्वतः प्रचारात आहेत. मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये म्हणजे चर्क आहे, आयुर्वेद झंडू आहे, यासारख्या आयुर्वेद बेस्ड कंपन्यामध्ये सरांचा संपर्क होता. एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या प्लांटची जबाबदारी आणि सेल्सची जबाबदारी सरांनी घेतली होती. असं असताना एक आपलं एक वेगळं आस्थापना जेनस आयुर्वेदा ह्या बॅनरखाली आज वसईमध्ये सध्या कार्यरत. त्याचं एक म्हणजे क्लिनिक केमिस्ट शॉप आहे. ते म्हणजे वसई पारनाक्यावरती दहीवालाईचं जे दुकान आहे स्टेशनरी आणि बाकीचं, त्या बिल्डिंगमध्ये हे त्यांचं केमिस्टचं शॉप आणि क्लिनिक आहे. डॉक्टर इथे नेहमी दररोज असतात. आणि एक आनंदनगरला पण एक त्यांचं ते केमिस्टचं शॉप आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधं आणि मोठं चांगल्या प्रतिष्ठित कंपनीतली आयुर्वेदिक औषधं ते ठेवत आहेत. आणि अशा रीतीने एक लोकसेवेचा वसा सरांनी घेतला आहे. वेगवेगळ्या व्याधी म्हणजे ज्यांना ज्या उपचारच नाही आहेत कोणत्या इतर प्रकारामध्ये, त्यांच्यावरही सरांनी स्वतः एक चांगल्या प्रकारची औषधं सजेस्ट करून बऱ्याच रुग्णांना या वसई परिसरामध्ये दिलासा दिलेला आहे. हे करत असताना अगोदरच्या काळामध्ये इव्हन त्यांचा तो आयुर्वेदाचा प्रसार आणि आयुर्वेदाचं कार्य हे अक्षरशः कलकत्ता, दिल्ली आणि महानगरापर्यंत होतं. आणि असं असताना खरोखरच एक चांगले आयुर्वेदाचार्य आपल्या वसईत आहेत. आणि मी तर सांगेल, मी स्वतः याचा एक लाभार्थी आहे. आणि असं असताना मी तर आपल्याला रिकमेंड करेल की ह्या टाईपचं जे एक तुम्हाला एक स्तोत्र म्हणजे एक परमनंट स्तोत्र आयुर्वेदाचं डॉक्टर गंगाधर दुबे यांच्याकडून आपल्याला मिळतं.
तर डॉक्टर हे आयुर्वेदाचं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये असलेलं महत्त्व आणि आजच्या जगाला त्याची असलेली निकट. आज कोविड प्रादुर्भाव बराच मानला जातो. वेगवेगळ्या प्रकारची औषधं सजेस्ट केली जातात. काही वेळा लोकांची दिशाभूल केली जातं आणि त्याच्यामध्ये लोक काही वेळा बळी पडतात. तर ह्या बाबतीत आणि येणारे एक आपली जीवनपद्धती ही सक्षम असण्याकडे, म्हणजे आपली जर तब्येत बरी असली तर आपण कोणतेही कामाला त्याच उत्साहाने एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून आपण जाऊ शकतो. असं असताना ह्या आयुर्वेदाचं महत्त्व आणि आपल्या दिनचर्येमध्ये असलेलं त्याचं महत्त्व याच्याबद्दल सर 2 शब्द बोला. आयुर्वेद मूलतः जर पाहायचं असेल तर ते लाईफ सायन्स आहे. इट्स अ लाईफस्टाईल. आपण आयुर्वेदाकडे 5वा वेद म्हणून पाहिला जातो. आयुर्वेदात 3 गोष्टींना फार महत्त्व असतं. आहार, विहार, दिनचर्या. या सगळ्या गोष्टी जर आपण तंतोतंत आपल्या प्रकृतीनुसार पाळल्या किंवा डॉक्टरनी औषध देताना, वैद्यांनी औषध देत असताना जर प्रकृतीचं व्यवस्थित अध्ययन केलं, कुठल्या मातीची ती व्यक्ती बनलेली आहे आणि त्याच्या प्रकृतीला सुटेबल अशी जर औषधं दिली तर ती 100% काम करतात. त्याच्यामध्ये इथपर्यंत माझा सक्सेस रेट आहे की जिथे ॲलोपॅथी संपलेली आहे, जिथे दुसरी शास्त्र संपलेली आहेत, तिथे आयुर्वेदाची सुरुवात झालेली आहे. तर पण आमचा म्हणजे या वैद्यकीय व्यवसायात सर्वात जास्त महत्त्व जे दिलं जातं ते व्यक्तीच्या प्रकृतीला. म्हणून प्रकृती परीक्षण, नाडी परीक्षण, आहार नियोजन या गोष्टींना फार महत्त्व असतं आणि आम्ही त्याच्याबद्दल फार बोलत असतो. व्यक्तीची प्रकृती ठरवताना किंवा ती कुठल्या मातीची बनलेली आहे हे ठरवताना त्याचं तन, मन, याचा पूर्णपणे विचार केला जातो. त्याची विचारशक्ती कशा प्रकारची आहे, तो कुठल्या प्रकारची दिनचर्या त्याची आहे. कारण सर्व आजारांचं मूळ आम्ही पोट मानतो. आता पोट मानत असताना खास करून तो काय खातो आणि त्याचं पचन होऊन त्याच्यातून त्याला आम्ही आम म्हणतो. आम कुठल्या लेवलपर्यंत आहे, कारण जेवढा आम तेवढा मोठा आजार. म्हणून आम फॉर्म होऊ नये म्हणून त्याला काही आहाराची माहिती दिली जाते, काही त्याला व्यायाम सांगितले जातात आणि अशा रीतीने त्याची जीवनशैली मॉडिफाय केलेली जाते. म्हणजे फक्त हे तुम्ही हे करू नका असा त्याचा उद्देश नसतो. तर औषधांना औषधांची ॲक्शन चांगल्या रीतीने व्हावं, त्यांना एक चांगलं वातावरण मिळावं म्हणून आहाराची योजना सांगितली जाते किंवा पथ्य अपथ्य सांगितलं जातं. आता बेसिकली जर आयुर्वेद म्हटलं तर इट्स अ लाईफस्टाईल डिझीज विच इज एम्ड ॲट एव्हरीवन बीइंग वेल. म्हणजे जर तुम्ही नखशिखांत आयुर्वेदाचा वापर करू शकता, केसांपासून पायापर्यंत सर्व गोष्टी आयुर्वेदाने ट्रीट करू शकता. पण त्याच्याबरोबर बेसिक जी कॉन्सेप्ट असते ती तुमची विचारसरणी कशी आहे. कारण विचारसरणी आणि आयुर्वेदाचा फार घनिष्ठ संबंध आहे आणि हा संबंध पहिल्यांदा वैद्यांना डिसाईड करावा लागतो आणि तो डिसाईड झाला की त्या विचारांचा परिणाम प्रत्येक सिस्टीमवरती, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती काय होतं. समजा तुमचे विचार चुकीचे असतील, तुमचा आहार चुकीचा असेल तर तुम्ही ॲसिड पेप्टिक डिसऑर्डरचे पेशंट असणार, तुम्हाला ॲसिडिटी होणार. पण त्याच्यामध्ये औषधांवरती फोकस जास्त न ठेवता आहारावरती जास्त फोकस ठेवायला पाहिजे. त्यावेळेला तुमची नाडी पित्ताची असेल. माणसाचं शरीर जसं वात, कफ आणि पित्ताने बनलेलं असतं. हे 3 दोष प्रत्येक माणसाच्या शरीरात असतात. पण त्या दोषांचं बॅलन्स करणं आणि त्याचं संयोजन व्यवस्थित करून त्याच्या प्रकृतीनुसार औषध देणं हे आयुर्वेदाचं काम आहे.
आणि त्याच्याकडे खास करून नाडी परीक्षणाकडे डॉक्टरांनी जास्त लक्ष द्यायला हवं. मग पेशंट तुमच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिल आणि तो कायमचा असा बरा होईल. कारण आयुर्वेदाचा उद्देशच असा आहे की सर्वे संतु निरामया, सर्वे सुखिनः संतु सर्वे संतु निरामया. तर या दृष्टीने जर आयुर्वेदाकडे पाहिलं गेलं आणि त्याचा प्रचार केला गेला तर मला वाटतं आयुर्वेद हा सगळ्यांना उपयोगी ठरेल. आज वसई तालुकाच काय पालघर जिल्ह्यामध्ये एक ख्यातनाम नाडी परीक्षक म्हणून सरांची ख्याती आहे. कारण जेव्हा ट्रीटमेंट देताना झटपट ओव्हर द काउंटर गोळ्या आयुर्वेदामध्ये देणं सरसंयुक्तिक समजत नाही. तर प्रत्येकाची केस स्टडी करून आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रकृती काय, वात काय आहे, नाडी काय, याच्यानुसारच संपूर्ण ॲनालिसिस करून ही पूर्णपणे परिपूर्ण ट्रीटमेंट दिली जाते. आता सरांनी सांगितलं की हे जर आहार, विहार आणि विचार, हे विचारही महत्त्वाचे आहेत. कारण जेव्हा तुम्ही औषधं घेता त्या औषधांचा चांगला परिणाम येण्यासाठी तुमची विचारशक्ती एक पॉझिटिव्ह असायला पाहिजे. डॉक्टर देत असलेल्या ट्रीटमेंटवरती श्रद्धा असायला पाहिजे. जर तुमची श्रद्धा नसेल तर एवढी आयुर्वेदाची महागाची औषधं आम्ही घ्यायची का? औषधं महागाची आहेत कारण त्याचा एक सोर्स असतो, हा प्रयोगशाळेत होत नाही. ही औषधं जडीबुटींच्या मधून एक्स्ट्रॅक्ट करून ह्या जवळजवळ ह्या क्षेत्रामध्ये असलेल्या नामवंत कंपन्या जवळजवळ 100 ते 1.5 वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत. आणि असं असताना भारतामध्ये ही उपलब्ध होत असलेली औषधं त्या मानाने स्वस्त आहे. या अशा औषधांना पर्टिक्युलरली मी म्हणेल युरोप, अमेरिका किंवा अरब देशामध्ये अतिशय चांगली मागणी आहे आणि तिथे त्यांना कंपन्यांना चांगली किंमतही मिळते. एक आपलं भारतीयांचं देणं लागतं म्हणून ह्या कंपन्या थोड्या बहुत चांगल्या एक वाजवी किमतीमध्ये ही औषधं उपलब्ध करून देतात. पण असं असताना अरे मला 1 महिन्यात 15 दिवसात फरक का पडला नाही, म्हणजे पी हळद आणि हो गोरी असं काही याच्यामध्ये होत नाही. म्हणजे आपण क्रोसिन घेतली का 10 मिनटात डोकं थांबतं, तसा हा तात्पुरता उपाय करू नका. कारण त्याचे अशा झटपट उपायांचे दुष्परिणाम हे मूलगामी असतात. आणि मग ते क्लिअर करताना आपल्या शरीराच्या कोणत्या भागावरती वेदर लिव्हर अफेक्ट होतो, किडनी अफेक्ट होतं, तुमच्या हार्टला काय प्रॉब्लेम होतो, तुमच्या पचनसंस्थेला बिघडून तुमची ॲसिडिटी वाढतं, अशा प्रकारचे काही वेळा झटपट उपायांचे परिणाम होत असतात त्याच्या. आणि आपण आजकाल तर बघायला नको, गुगल डॉक्टर बनतो की ह्याच्यामध्ये हे सांगितलं आहे म्हणून आपण ते लगेच होम रेमेडी काय किंवा उपचार काय याची स्वतः आपण ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करतो. पण तसं करायला नको आहे. कारण जसं सरांनी सांगितलं की हा ॲनालिसिस करताना संपूर्ण त्या व्यक्तीचा लाईफस्टाईल काय, त्याचं जेवण, खावण, आहार, विहार, त्याच्या झोपण्याच्या सवयी, त्याच्या बाकीचा इतर विचार करण्याच्या प्रवृत्ती, हा संपूर्णपणे विचार करावा लागतो. आणि असं करताना त्याचं डायग्नोसिस व्यवस्थित होणं हे फार जरुरीचं आहे. आज आयुर्वेदाचार्याची बरीच दुकानं थाटलेली आहेत. पण त्या दुकानामध्ये जी ट्रीटमेंट काही वेळ मिळते ती चांगली असण्याची शक्यताही नसते. म्हणून हे रत्न पारखून घ्यावं लागतं. म्हणून आपल्याकडे असलेले डॉक्टर गंगाधर झोपे यांना मी ह्या आयुर्वेदामधले भीष्माचार्य म्हणत. कारण विविध डॉक्टरांनाही त्यांनी स्वतः मार्गदर्शन केलेलं आहे की आणि अजूनही मार्गदर्शन करतात. MD आयुर्वेदिक झालेले डॉक्टर्स त्यांच्या संपर्कात असतात. कोणताही मुलाहिजा न ठेवता डॉक्टर त्यांना मार्गदर्शन करतात. कारण त्यांच्यामार्फत ही लोकांची सेवा व्हावी हा एक डॉक्टर गंगाधर दुबेंचा प्रयत्न असतो. डॉक्टर आपल्याकडे आता ही जी 2 क्लिनिक आहेत त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची औषधं आणि कसं काय एक आपण ऑर्गनाईज करतो याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आयुर्वेदात जे काही अवेलेबल आहे ते सगळं या दुकानात आहेत आणि त्यांची ऑथेंटिसिटी किंवा ओरिजिनॅलिटी पारखूनच आम्ही ती औषधं ठेवतो. कुठलंही औषध ज्याला लायसन्स नाही, ज्याला FDAने लायसन्स दिलेलं नाही
असं आमच्याकडे औषधं या प्रकारची औषधं नाहीत. FDA शिवाय आम्ही औषधं घेत नाही. कारण आजकालचं FDA फूड ड्रग अँड ॲडमिनिस्ट्रेशन इतकं पॉवरफुल आहे की ती संपूर्णपणे त्याची शुद्धता, ज्या प्रकारे ॲलोपॅथीची औषधं काही मोजमापांवरती मोजली जातात, त्यांच्यासाठी काही निकष असतात, तसेच आता आयुर्वेदिक औषधांनासुद्धा निकष आहेत. जर त्यांचा डेझोल्युशन प्रोफाईल, जर त्यांची हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी किंवा ही सगळी अशुद्धता मोजण्याची औषधं आहेत. जे काही टॉक्सिक एलिमेंट्स असतात त्यांना मारण करणं किंवा त्यांचं रिमूव्हल करणं, हे करून जी काही औषधं आहेत ती आमच्याकडे संपूर्ण अवेलेबल आहेत. कास्ट औषधी जी काय मदर नेचरशी निगडीत आहेत, ज्यांचे सोर्स रिलायबल आहेत, त्या सगळ्या 260 ते 280 पावडरी आमच्याकडे आहेत. तुमची प्रकृती जशी असेल त्या प्रकारे औषध बनवून देण्याची क्षमता पण आमच्याकडे आहे. आणि प्रख्यात कंपनी जसं झंडू, डाबर, चरक, धूतपापेश्वर या सगळ्या कंपन्यांची ब्रँडेड औषधं आमच्याकडे आहेत. म्हणजे थोडक्यात आयुर्वेदात जे काही या जगात उपलब्ध आहे ते आमच्याकडे आहे. आणि त्याची क्वालिटी स्टँडर्डाइज क्वालिटी आमच्याकडे आहे. तर तुम्हाला कुठलंही औषध कुठल्याही वेळेला, समजा दुर्दैवाने एखाद्या वेळेला ते औषध अवेलेबल नसेल तर तुम्हाला 1 ते 2 दिवसात तुम्हाला ते आणून उपलब्ध केले जाईल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची शुद्धता 100% गॅरंटीड आहे. हे ऐकताना खरोखरीच म्हणजे लोकांच्या सेवेकरता आज एक वसईतले उच्च विभूषित आणि स्कॉलर म्हणण्यासारखे वैद्य गंगाधर दुबे यांची ही सोशल कमिटमेंट आहे की मी देईल ते चांगलंच देईल, आणि त्याच्याकरता त्यांचा हा प्रयास चालू असतो. आणि ते सगळ्याच्याकरता एक पूर्णपणे ट्रीटमेंट ही कशी मिळत जाईल. काही वेळ एक सांगायचं म्हणजे एका व्यक्तीचा अनुभव की जेव्हा त्याला स्किनचा डिसीज होता, बरेच प्रकारची औषधं, क्रीम, लोशन, अँटी ॲलर्जिक टॅबलेट्स हे सगळं घेतल्यानंतरही पण दिवसा रात्र त्याची खाज काही कमी होत नव्हते. 2-2.5 वर्ष एका प्रख्यात सर्जन MS स्किन स्पेशालिस्ट युसेटन यांच्याकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतरही काही फरक पडत नाही. तेव्हा त्याने शेवटी आयुर्वेदाकडे जाण्याचा पर्याय स्वीकारला. आणि गंमत, सरांनी जे काय त्याला ते औषध, त्याची संपूर्ण तपासणी केल्यानंतर जेव्हा औषध दिलं 30 दिवसामध्ये तो त्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. आणि असं झालं असताना त्याला एक वेगळं आयुष्य मिळालं. म्हणजे त्याला झोप येत नव्हती, खाणं जात नव्हतं. असं असताना ह्या ट्रीटमेंटने हे त्याला मिळालं. आयुर्वेदामध्ये जे काय आता सरांच्या तर्फे केलं जातं तो एक विशेष आणि वाखाणण्याजोगा एक जो इतर ॲलोपॅथी म्हणा किंवा युनानी म्हणा किंवा होमिओपॅथी याच्यामध्ये दुर्लक्षिलेला भाग म्हणजे लिव्हर. हा लिव्हर पहिला साफ करण्यामध्ये सरांचा प्रयत्न असतो. आणि लिव्हर पहिला साफ, कारण तुमचं जे ब्लड प्युरिफिकेशन असतं ह्या लिव्हरमधून येतं. हृदयाला रक्ताचा पुरवठा ही लिव्हरमधूनही जातो. आणि अशा रीतीने ज्या ठिकाणी ॲलोपॅथी संपते किंवा तिकडे हात जोडले जातात, विज्ञानाने कितीही माणसाला दिलं, माणसाने विज्ञानाचा कितीही शोध लावले, तरी पण शेवटी एक शाश्वत मार्ग किंवा शाश्वत औषधोपचार म्हणून भारतीय संस्कृतीने हे दिलेलं देणं हे एक फार संयुक्तिक आहे. आणि आपण सगळ्यांनी ह्या चक्रव्यूहामध्ये बाकीच्या न घुमसता आपण एक आयुर्वेदाचा शाश्वत मार्ग स्वीकारावा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल. आणि आपल्यासाठी वसईमध्ये आचलेले वैद्य गंगाधर दुबे हे आपल्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणार आहेत. मग त्याच्याकरताही आता म्हणता येईल की मग ते ट्रीटमेंट कशी देतात. सगळ्या ज्या चाचण्या ॲलोपॅथी म्हणा किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये होतात, तुमचं ECG असो, तुमचं ब्लड रिपोर्ट हे सगळे काढले जातात.
सर ते पाहतात, बघतायत आणि त्याच्यानुसार मग ते ट्रीटमेंट दिली जातं. म्हणजे नुसतं काहीतरी औषध आहे, ॲसिडिटी आहे म्हणून एक घेतलं काहीतरी आणि दिलं असं होत नाही. संपूर्णपणे त्या व्यक्तीचा ॲनालिसिस डायग्नोसिस करून त्याला प्रत्येक व्यक्तीला सुटेबल, जरी ॲसिडिटी हा एक उदाहरण देतो की ॲसिडिटी हा जरी रोग असला तरी पण प्रत्येक व्यक्तीला त्याच्याबद्दलची असलेली कारणं वेगळी असण्याची शक्यता असते आणि असं असताना मग त्याला दिलेलं औषध हे वेगळं असतं. म्हणून उद्या जर तुम्हाला एका तुमच्या मित्राने सांगितलं की मी आयुर्वेदांची ट्रीटमेंट घेतली दुबे सरांच्याकडे आणि त्यांनी मला असं औषध दिलं, ते औषध तुम्हाला लागू होईल की नाही याची शाश्वती नाही. कारण तुम्ही इंडिव्हिज्युअल आहे, तुमची लाईफस्टाईल वेगळी आहे, तुमची प्रोसेसिंग शक्ती वेगळी आहे, तुमची विचारसरणी वेगळी आहे. म्हणून त्याच्याकरता हे असं कानोकाने ऐकून उपचार करण्यापेक्षा एक खात्रीशीर सोर्स मध्ये वैद्य गंगाधर दुबे यांची आपण व्यक्तिशः भेट घेऊन ट्रीटमेंट द्यावी. सकाळी आणि संध्याकाळी ह्या वसईतील पारनाक्यावरील क्लिनिकमध्ये सर उपलब्ध असतात आणि खरोखरीच एक महान कार्य करताना सर तुमचे मी धन्यवाद देतो आणि हा जो काय वेळ तुम्ही आज इथे उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. वसई पारनाक्यातील ह्या रचना शॉपिंग सेंटर म्हणजे तसं ओळख द्यायची म्हणजे फ्रंटला दहीवाले यांचं स्टेशनरी आणि बाकीचं इतर गोष्टींचं दुकान आहे. त्या बिल्डिंगमध्ये हे असलेलं जेनस आयुर्वेदा प्रोडक्ट यांचं हे शॉपिंग हे केमिस्ट दुकान, केमिस्ट म्हणण्यापेक्षा हा आयुर्वेदिक औषधांचं संग्रहालय मी म्हणेल. हे आपल्या आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. सगळ्या प्रकारची औषधं, काढे, पावडर्स या सगळ्यासाठी आहेत. ह्या ज्या आहेत या रेडीमेड म्हणजे त्या विविध औषधं कंपन्यांकडून आणलेली औषधं आहेत आणि ही प्रत्येक ऋतूला प्रत्येक दिवसाला तुम्हाला उपयुक्त अशी ही औषधं ही तुम्हाला इथे उपलब्ध करून दिली आहेत. ही अशी औषधं बाहेर कुठेही मिळत नाहीत जनरल केमिस्ट शॉपमध्ये. आणि विविध प्रकारचे साबणही असतात. म्हणजे आता हे सांगायचं म्हणजे सरांनी स्वतः जवळजवळ 15हून जास्त साबण डेव्हलप केले होते. तुमच्या शरीरावरती असलेला कोणताही डाग त्यांनी जातो. आत्ता पण त्यांनी एक डेव्हलप केलेला चंदनाचं साबण इथे उपलब्ध आहे. आणि हे दाखवताना ह्या आता विविध प्रकारच्या पावडरी आणि अर्क इथे आता तुम्ही बघतायत. डायबिटीस आहे, पुदिना अर्क आहे, भीमसेन कापूर आहे, बबुलगम, ही अतिशय शुद्ध रीतीने ही तयार केलेली या विविध पावडर्स आणि हे अर्क इथे उपलब्ध असतात. आणि ह्या रीतीने जर ही आपण व्यवस्थितरित्या सरांनी सांगितल्यानुसार ही जर सेवन केली तर नक्कीच आपल्या असलेल्या व्याधी ह्या दूर होतील. आणि तसंच एक प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून आयुर्वेदाचा जर तुम्ही स्वीकार केला तर खचितच तुमचं आयुष्य हे फार एक आनंदाचं जाईल. कारण ज्यांची तब्येत चांगली ते काही ते करू शकतात, नाहीतर त्यांची तब्येत जर चांगली नसेल तर इतर गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करणं शक्य होत नाही. म्हणून पुन्हा एकदा मी विनंती केली की आपण आयुर्वेदाचा आसरा घ्यावा. पण हे करत असताना त्याच्यातले जे तज्ज्ञ म्हणून आहेत त्यांचाच आपण सहारा घ्यावा की त्यांचंच कन्सल्टेशन करावं. नाहीतर काही वेळेला आपण भरकटले जाण्याची शक्यता असते. म्हणून मी पुन्हा इथे सरांचे आभार मानतो. आणि हे जे इथे औषधोपचार उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. आणि ह्या कामी त्यांना ईश्वर आणखी शक्ती देवो आणि पाठबळ देवो अशी विनंती मी करतो. आणि मी दिलीप राऊत आपली रजा घेतो. धन्यवाद.